कर्म मार्ग सगळ्यांना सुलभ नाही, ज्ञान मार्ग सगळ्यांना सुलभ नाही, योग मार्ग सगळ्यांना सुलभ नाही. सगळ्यांना करता येईल असा धर्म सांगा. हे अगाध निष्ठा परिपूर्ण भोळ्या भाळ्या नटके जाण, या लागी सुगम साधन सांगेन आणते ऐक. भोळ्या भाळ्या लोकांना भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे, याच्याकरताच भगवंताने हा भागवत धर्म प्रगट केला. सर्वसामान्यांना सुद्धा करता आला पाहिजे असा हा भागवत धर्म आहे. आणि हा सांगत असताना कवी महाराज सांगतात, शृण्वन सुभद्रानि रथांग पानेर, जन्मानि कर्मानि चयानि लोके, गीतानि नामानि तदर्थकानि. पेटीचा आवाज थोडासा कमी कर. पेटीचा गायन विलज्जो विचरेद संग. शृण्वन सुभद्रानि रथांग पाने, जन्मानि कर्मानि चयानि लोके. रथांग पाणी शब्दाचा अर्थ आहे ज्याच्या हातात चक्र आहे असा भगवान परमात्मा. हे संसार चक्र ज्याच्या हातात आहे, ज्याच्या हातात सुदर्शन चक्र आहे, जी सगळी सृष्टी त्या ठिकाणी त्या सृष्टीचं नियमन करणार आहे तो भगवान परमात्मा. त्या भगवान परमात्म्याची सुभद्र म्हणजे कल्याणकारक, जन्म कर्म सांगणारी गीत आणि नाम, त्याचं गायन करायचं, त्याचं उच्चारण करायचं. गायन विलज्जो विचरेत असंग असं म्हटलंय. लोक लज्जा विसरून त्याची नावं गावी आणि निसंग वृत्तीने निर्भय व्यवहार करावा असं वर्णन केलंय. भगवान परमात्म्याचं थोडक्यात कीर्तन ही श्रेष्ठ भक्ती आहे, सगळ्यांना जमणारी भक्ती आहे. भगवंताची कथा म्हणा, भगवंताचं कीर्तन म्हणा, भगवंताचं नामस्मरण म्हणा. तरावया भोळे भाळे जन, मुख्य चित्त शुद्धीच कारण, जन्म कर्म हरीचे गुण, करावे श्रवण अत्यादरे. भगवंताचं जन्म आणि कर्म जे आहे ते दिव्य आहे. गीतेमध्ये भगवान परमात्मा म्हणतात, जन्म कर्मचे मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. भगवंताचं जन्म कर्म जरी ऐकलं तरी सुद्धा मनुष्याचं चित्त शुद्धी होते. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, दीन आणि दुर्बळाशी सुखराशी हरिकथा, तारू भवसागरीचे ऊच नीच अधिकारी. हे दीन लोक आहेत, दुर्बळ लोक आहेत, ज्यांच्याकडे वैराग्य नाही, ज्यांच्याकडे ज्ञान नाही. आपण सगळी दीन दुर्बळ माणसं आहे. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. आंधळे पांगळे म्हणजे देवळाबाहेर बसलेले नाही, आपण सगळेच आंधळे पांगळे आहेत. आपल्याला ज्ञान कळत नाही, आपले इंद्रिय ताब्यात नाहीत. मग अशांच्या करता तरुण जाण्याचं साधन जर काय असेल तर ते म्हणजे भगवंताची कथा आहे. भगवंताची भक्ती आहे. म्हणून संतांनी जास्त भक्तीला जोर दिलेला आहे. संत श्रेष्ठ गुलाबराव महाराजांनी सुद्धा भक्तीला विशेष प्राधान्य दिलंय. महाराज असं म्हणत असत, श्रीमद भागवत म्हणजे माझ्या गळ्यातलं काय आहे, मंगळसूत्रे म्हणायचे. आणि भागवतात सुद्धा जे मधुराद्वैत सांगितलेलं आहे, माधुर्य भक्ती सांगितलेली आहे, त्या माधुर्य भक्तीचा त्यांनी अंगीकार केला, तिचा जास्त प्रचार प्रसार केला.
कारण मधुर रसामध्ये सगळ्या रसाचा आनंद घेता येतो. भक्ती खूप श्रेष्ठ सांगितलेली आहे. म्हणून भगवंताचं जन्म आणि कर्म ज्याच्यामध्ये सांगितलेली अशी गीत गायची. जन्म सांगणारी भगवंताची नावं आहेत, अभंग आहेत. देवकी नंदन आहे, दशरथ नंदन आहे, त्याच्यात भगवंताच्या जन्माचं वर्णन आहे. कर्म सांगणारे आहेत गिरीधारी, मधुसूदन, अशी भगवंताची नावं आहेत. आणि भगवंताची गीत म्हटलेलं आहे. गीत शब्दाचा अर्थ संतांनी जे काही लिहिलेले अभंग आहेत त्याच्यामध्ये भगवंताचा जन्म सांगितलेलं असतं, गीत सांगितलेलं असतं. त्याचं वर्णन आपण केलं तर आपली वृत्ती सहज भगवंताच्या आकाराची होते. संतांच्या मुखातून आलेले शब्द त्या ठिकाणी भगवंताचं स्मरण करून देणारे असतात. म्हणून संतांनी जे काही अभंग केलेले आहेत ज्याच्यात भगवंताचं वर्णन केलेलं आहे, भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाला, त्याचं वर्णन केलेले अभंग आहेत, गवळणी आहेत. म्हणून आपल्याकडे काल्याच्या कीर्तनामध्ये गवळणीचे अभंग घेतले जातात, काल्याचे अभंग घेतल्यात. तो अभंग म्हटल्यानंतर भगवंताचं स्मरण घडतं. उदाहरणार्थ, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी,